राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच आळंदीमध्ये येत आहेत। आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज माऊलींच्या पालखीचं प्रस्थान आहे आणि या सोहळ्याला मुख्यमंत्री येत आहेत, त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे। मात्र इथे मुख्यमंत्री येत असताना वारकऱ्यांच्या काही मागण्या देखील आहेत। काय नेमकं त्यांना म्हणायचं आपण जाणून घेऊया। बाबा, कुठून आलाय तुम्ही? परळी वैजनाथ। काय आज मुख्यमंत्री येत आहेत सोहळ्याला, काय आनंद आहे का? आनंद आहे। काय सांगायचं त्यांना? पाणी शुद्धीकरण करा। काय पाणी शुद्धीकरण करा। इंद्रायणी इंद्रायणी पाणी शुद्ध घाण आहे, पाणी शुद्ध करा। आंघोळी पाणी सगळं आंघोळ थोडंच पाणी गवठाण करा। हो, हे पाणी शुद्धीकरण करा। त्या वारकऱ्याला पैसे देण्याऐवजी पाणी शुद्धीकरण करा बस। अर्थात स्पष्ट शब्दात मागणी केली। इंद्रायणीचं प्रदूषणाचा मुद्दा अत्यंत ऐरणीवर आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्वपूर्ण आहे। मागील अनेक वर्षापासून तुम्ही पाठपुरावा करता इंद्रायणीच्या प्रदूषणासंदर्भात। आज मुख्यमंत्री येत आहेत, काय अपेक्षा आहेत? प्रथमतः रामकृष्णारी मुख्यमंत्री आळंदी वारीला येत आहेत, त्याबद्दल मी वारकऱ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। त्यांचं स्वागत आहे आणि वारकऱ्यांच्या मध्ये ते वारकरी म्हणून येत आहेत याचाही आम्हाला स्वाभिमान आहे। फक्त माझी एक कळकळ विनंती अशी आहे सरकारला, मुख्यमंत्री महोदयाला, की आपण आळंदीमध्ये जे सर्वसामान्य वारकरी येतात, या पवित्र इंद्रायणी मातेचं स्नान करतात, जरा तुम्हीही एक वारकरी म्हणून येताय ना, इथं स्नान करा आणि इथलं पाणी पवित्र आहे पण शुद्ध कितपत आहे याची तपासणी जर तुम्ही स्वतः जातीनिशा केली तर तुम्हाला कळेल की किती दूषित पाणी आहे। आणि हजारो वर्षाची ही प्रतीक्षा आहे। प्रत्येक वर्षी आम्ही मागण्या करतोय, साफ करण्याचा प्रयत्न करतोय, आम्हाला येऊन फक्त आश्वासन दिले जातात। प्रॅक्टिकली आमच्या इंद्रायणी मातेकडे कोणी लक्ष देईल का? आणि मला एक आठवते, साधारण असं महत्व आहे इंद्रायणीचं पूर्ण संप्रदायासाठी। पाहता खलखल वाहणारी इंद्रायणी माता ही आत्ताची नाहीये, ती पूर्वीपासून अनादी आहे। आणि या इंद्रायणी मातेचं पवित्र स्नान अत्यंत, आता शास्त्री महाराजांनी सांगितलं की आता पाणी हे पिण्यायोग्य नाही, नवे नवे स्नान करण्यासुद्धा योग्य नाही। मधल्या काळामध्ये अनेक जणांनी आश्वासनं दिली, आता मुख्यमंत्री साहेबांनी या सरकारने मधल्या काळामध्ये कामही चालू केलेलं आहे, पण हे काम पाहता फार यामध्ये दीर्घाई म्हणजे अत्यंत स्लो गतीने, हत्तीच्या गतीने हे काम स्लो पद्धतीने चालू आहे। आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। इंद्रायणी मातेचं जे पावित्र्य आहे ते जपणं सगळ्यांचंच कर्तव्य आहे। खरं तर पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर उद्योग नगरी आहेत, तिथनं जे पाणी येते ते थेट सोडलं जातंय। इंद्रायणी मातेचं महत्व काय सांगितलेलं आहे आणि ते पवित्र राहणं किती गरजेचं आहे, शासनानं का लक्ष देणं गरजेचं आहे? धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर समाधीस्थ। संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे इंद्रायणी मातेला विशेष महत्व वारकरी संप्रदायामध्ये। वारकरी येतात, आचमन करतात। वारकऱ्यांची एक सर्वसामान्य अपेक्षा सरकारकडून आहे की शुद्ध आचमनासाठी पाणी मिळावं आणि त्या दृष्टीने शासनाने गेल्या अनेक वर्षापासून ह्या सगळ्या प्रश्नांचा पाठपुरावा शासनाच्या दरबारी केला जातो, परंतु त्याची विशेषत्वाने कार्यवाही वारकरी बांधवामध्ये ती विशेषत्वाने पाहायला मिळत नाही। कृपया सरकारने त्याची त्याकडे लक्ष द्यायचं। बाबा, काय सांगायचंय? रामकृष्ण हरी। अत्यंत पवित्र इंद्रायणी माता या ठिकाणी अशी आख्यायिका आहे, राजा इंद्राने या ठिकाणी 100 यज्ञ केले आहेत। इंद्र येऊनी भूमिशी याग संपादिले हरनिशी, इंद्रायणी इंदुरीशी यापासून पंचक्रोशी। या न्यायानं ही शुद्ध भूमी आहे आणि हीच अशा प्रकारची इंद्रायणी शुद्ध ठेवण्याचं कार्य सरकारने करावं। काय सरकारकडनं आता दिंड्यांना पैसेही दिले जात आहेत, खरं तर दिंडी त्यांच्या सुविधेसाठी काय मागणं आहे? या वारकऱ्यांना कमीत कमी शुद्ध पाणी आणि शौचालयाची सुविधा प्रत्येक ठिकाणी द्यावी की जेणेकरून या सगळ्या वारकऱ्यांमुळेच या सगळ्या वारी सोहळ्याला वैभव प्राप्त झालेला आहे। इथे राहणार प्रत्येक वारकरी इंद्रायणीच्या पाण्याने आचमन करतो, स्नान करतो आणि त्यामुळे जर इंद्रायणी प्रदूषित असेल, दरवर्षी जर या प्रदूषणाला आम्हाला सामोरं जावं लागत असेल तर या इंद्रायणीचं पावित्र्य राखायचं कोणी? आणि त्यामुळे मुख्यमंत्री येत आहेत, त्यांच्याकडे साधी अपेक्षा आहे की जे इंद्रायणीला प्रदूषित करतायत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि एकंदरीत इंद्रायणीचं जे पावित्र्य आहे ते जपल्या गेलं पाहिजे। या सगळ्या वारकऱ्यांचं म्हणणं जे आहे ते याची दखल मुख्यमंत्री कशी घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुढे हर्षित गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, आळंदी।